नमस्कार. आपण मिरच्या तर सगळ्या मिरच्याचा ठेचा तर भरपूर वेळा केलेला आहे. पण आज आपण वेगळी रेसिपी करणार आहोत. तर तुम्हाला दिसतच असतील ह्या जाड मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या छान अशा बाजारामध्ये मिळतात आणि ह्या कमी तिखट असतात. तर आपण आज अ, मिरच्यांपासून एक रेसिपी बनवणार आहोत. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप सुंदर रेसिपी येणार आहे. तुम्ही एक पोळी खात असाल तर तुम्ही 2 ते 3 पोळ्या खाल, इतकी सुंदर अशी चविष्ट अशी ही रेसिपी येणार आहे मिरचींपासून. आणि आपण काय टाकणार आहोत आणि कशी करणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. खूप सुंदर अशी ही रेसिपी येणार आहे. तर ह्या हिरव्या जाड मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्या मधोमध अशा बारीक स्वच्छ धुवून आणि मधोमध अशा चिरून घेतलेल्या आहेत. बघा, अशा पद्धतीने आपण इथे ह्या सगळ्या मिरच्या आपण इथे अशा चिरून घेतलेल्या आहेत. छान अशा चिरल्यानंतर बघा, अशा सगळ्या मिरच्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी थोडंसं तेल टाकलेलं आहे. कढईमध्ये आपण आता इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे. हे बघा, इथे थोडीशी हळद टाकलेली आहे. तर हळद छान झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे ह्या मिरच्या टाकून देणार आहोत आणि छान अशा त्या हळदीमध्ये त्या मिरच्या आपण हे करणार आहोत. हळद थोडीशी त्याला मिरच्यांना लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ थोडं उशिराच टाकणार आहोत. बघा, आपण इथे हळदीमध्ये छान अशा ह्या मिरच्या करपून घेतलेल्या आहेत. आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर तर अशा 5-1 मिनटं असे आपण जिरंसुद्धा छान तडतडून जाणार आहे आणि अशा 5-1 मिनटं अशा परतून घेणार आहोत. हिंग टाकलेला आहे आपण, थोडासा हिंग टाकलेला आहे. बघा किती छान मिरच्या छान होत आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत. तर मला थोडं कमी वाटलं तर मी आणखीन थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण इथे झाकून ठेवणार आहोत. 5-1 मिनटं अशा कमी वाफेवर अशा त्या शिजू देणार आहोत. तर इकडे आपण इथे बडीशोप घेतली, जिरं घेतलेलं आहे आणि थोडे धने घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि हे बघा, धने घेतलेले आहेत आणि आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत इकडे मिरच्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत आपल्या. आपण त्याला पाण्याचा वापर केलेला नव्हता. डायरेक्ट तेलामध्येच वाफवल्या अशा मिरच्या छान भाजूनच गेल्या, मस्त अशा खरपूस भाजून गेलेल्या आहेत मिरच्या. तर आपण हे जे वाटण केलेलं होतं तर तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं आहे ते. बघा, हे थोडंसं राहिलं होतं आणि परत ते आपण इथे तेलात एक 5 मिनटं असं परतून घेणार आहोत. आणि थोडंसं आपण तिखट आणि हा परत हळद टाकलेली आहे चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं तितकं तिखट टाकू शकता आणि तिखट जर नाही टाकलं तरी हळद जरी टाकली आणि थोडंसं गरम मसाला टाकला तरी छान येतं. अशा पद्धतीने आपण ते मसाले टाकून 5-1 मिनटं असं परतून घेत आहोत.
आणि आता गॅस बंद केलेला आहे. 5 मिनटं असा गॅस बंद करून दिलेला आहे. आणि आता आपल्याला इथे 2 ते 3 चमचे दही टाकायचं आहे. हे बघा, असं 2-3 चमचे आपण इथे दही टाकलेलं आहे. गॅस बंद करूनच दही टाकायचं आहे, म्हणजे दही त्याचं फुटत नाही. तर दही टाकून छान अशा आपण इथे थोडंसं जास्त पण आंबट दही नाही आहे. एका दिवसाचं दही आहे आणि मस्त असं दही टाकलेलं आहे त्याच्यात. छान असं परतू आणि गॅस परत सुरू केलेला आहे. मंद आचेवर आपण परत हे थोडंसं हे करून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत. बघा, गॅस चालू केलेला आहे आता. पण दही टाकायच्या वेळी गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळ. आणि आपल्याला जितकं लागेल, मी अर्धा ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला रस्सा जितका लागेल तितका, आता दह्याचं होतं त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून आणि परत आपण इथे थोडंसं अर्धा ग्लास, तुम्हाला जितका रस्सा करायचा तितका रस्सा तुम्ही करू शकतात. आणि अशा पद्धतीने छान अशी उकळस्तोपर्यंत आपण तिथे उकळून घेणार आहोत. अगदी मस्त अशी ही रेसिपी येणार आहे. तुम्ही आवडीने खाल आणि ही 2 ते दिवस टिकूसुद्धा शकते ही रेसिपी, आपल्याला वाटलं तर. चविष्ट अशी येते. ज्यांना मिरचीचा स्वाद आवडत असेल त्यांनी जरूर ही रेसिपी करावी आणि खूपच सुंदर, अप्रतिम, अगदी खायला अगदी छान. आपली बघा ही रेसिपी तयार झालेली आहे. थोडं पाणी आटून दिलेलं आहे. आपण थोडंसं पाणी टाकलेलं होतं. तुम्हाला जितकं वाटलं तितकं पाणी तुम्ही रस्सा करू शकतात. मला थोडासा पाहिजे होता. तर असं छान असं हे झालेलं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.